4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण पोस्ट केला होता की गावरान पिल्लांच्या नावानं खूप मोठी फसवणूक होत आहे। साधारणतः 21 ऑगस्ट या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि बरेचशा कमेंट आणि फोन कॉल्स जास्तीत जास्त याच्यामध्ये आलेले आहे। तर याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, पण थोडासा माझ्यामध्ये बदल झालेला आहे म्हणून थोडेसे विचारात पण पडतात। तर आमचे चुलते आजारी होते आणि ते दगावले। दसक्रिया विधीचा कार्यक्रम झाला आणि भाऊबंदकी, कुटुंबातील प्रेम या सगळी गोष्टी किंवा आपली हिंदू धर्मातील परंपरा म्हणून केश विपणन म्हणजेच दाढी डोकी करणे, म्हणून दाढी आणि डोकी मला करावी लागली, म्हणून हा बदल दिसतोय। तर असो, कौटुंबिक प्रोग्राम असतात त्यामध्ये भाग घेणं हे महत्त्वाचं असतंच, पण महत्त्वाचं आहे आपल्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलवरती पोल्ट्रीविषयी अपडेट असेल, इतर कुठल्याही गोष्टीवरती अपडेट असेल, ही आपण देत असतो, डेली व्हिडिओ येत असतो। तर खूप मोठा संभ्रम आहे लोकांमध्ये की प्युअर गावरान करू का गावरान करू। आता जे प्युअर गावरान पिल्लं देत आहे हे काही प्युअर देत नाही, याच्यावरती तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता। आणि कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला तर शेवटी पैसा हा महत्त्वाचा असतो आणि पैसा मिळवायचा म्हणून पैसा लावायचा असतो, पण याचा गैरफायदा प्युअर गावरान पिल्लं विकणारे घेत आहे। हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कमीत कमी मला कमेंट तर भरपूर आल्या, पर्सनल मेसेज व्हॉट्सअपला पण आले, पण 6 ते 7 लोकांचे कॉल आलेले आहे आणि ती काय गोष्ट आहे आणि आज प्युअर गावरानचा कसा कडकनाथ घोटाळा होतोय हे आपण समजून घेणार आहोत। जर तुम्ही कुक्कुटपालनात असाल, प्युअर गावरान करत असाल, करण्याच्या मार्गावर असाल, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आणि ती समजून घेणं गरजेचं आहे। तर प्युअर गावरानच्या नावाखाली क्रॉस ब्रीड दिलं जातं। हे बघा, कावेरी डीपी क्रॉस असेल, सातपुडा असेल, सोनाली असेल, कुठलाही पक्षी असू द्या, हा पण गावरानच आहे। पण प्युअर गावरान कुठला, तर प्युअर गावरान हा आजोबा, आपले पंजोबा जे लोक पाळत आलेले आहेत, ज्या वेळेस बॉयलर कुठलेच पोल्ट्री नव्हते त्यावेळेस एकमेव कोंबडी ही महाराष्ट्राच्या धर्तीवरती होती किंवा आपल्या देशात म्हणा, ती म्हणजे प्युअर गावरान। घरगुती पद्धतीने 10-20 कोंबड्या पाळायच्या, अंड्यावरती बसवायचे, त्याचे पिलं काढायचे, ते वाढवायचे आणि आजूबाजूचे लोक ते खरेदी करायचे खाण्यासाठी, मग ते अंडी पण जायचे, पिलं। तर शक्यतो त्यावेळेस हा बिझनेस टायकूनची गोष्ट नव्हती, म्हणजेच पिल्लं विकणे हा कन्सेप्ट नव्हता त्यावेळेस, आले लक्षात। पण ह्या कन्सेप्टचा आता बिझनेस बनला आहे, पण तो बिझनेस पोट भरायचा झाला आहे, लोक लुटायचा झालेला आहे। कसा झालेला आहे, काय झालेलं याच्यावरती थोडासा प्रकाश आपण टाकूया। तर सगळ्यांना मी सावध करतोय, लक्षात घ्या, प्युअर गावरान पिल्लं देणारे जरी कोणी व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना राग रोष येत असेल तरी काही हरकत नाही, कारण पैसा कमवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक जण कुठत असेल तो एक तर कुठून तरी व्याजानं मीटरनं आणलेला असेल, बँकेतून आणलेला असेल, सेविंग असेल, काबाड कष्ट करून मिळवलेले असेल, कोणत्या तरी मार्गातून आणून तो इन्व्हेस्ट करणार आहे का 2 रुपये त्याच्यातून उत्पन्न व्हावे म्हणून। पण अशा काही पार्ट्या आहे का ज्यांच्याकडं पैसे डिपॉझिट करून 3-3 महिने झालेले आहे तरी त्या कस्टमरला पिल्लं मिळत नाही, आणि ही रक्कम आहे कमीत कमी 2.5 लाख ते 7.5 लाखापर्यंत, 10 लाखापर्यंत काही कस्टमर आहे। आणि एवढंच नाही तर त्यांनी स्वतःचे 2-2, 3-3, 4-4 हजार स्क्वेअर फूट, 10-10 हजार स्क्वेअर फूट फार्म बांधून ठेवलेले आहे। म्हणजे विचार करा, 10 लाख, 5 लाख, 4 लाख हे डिपॉझिट करायचं, 10-10 लाख रुपये इथे इन्व्हेस्टमेंट करायची आणि पुढचं संगोपन म्हणजे त्या माणसानं 25 लाख रुपये लावायची तयारी केलेली आहे। आणि तो माणसं पिल्लं बुकिंग करून जर 3-3 महिने वेट करतोय आणि त्याला 15 दिवसाचं, 21 दिवसाचं, महिन्याच्या आतलं पिल्लू 150-160 रुपयानं घ्यायला भाग पाडायचं का आमच्याकडं पिल्लं नाही, आज देतो, उद्या देतो, परवा देतो। कमीत कमी असे 6 लोकांचा मला फोन आला का साहेब आम्हाला ऑप्शन नाही राहिलेला आहे, एवढे दिवस झालेले आहे की आज पक्षी भेटत नाही, आम्ही जमापुंजी सर्व तिकडे लावलेली आहे आणि आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। विचार करा, 10,000 पक्षी शेड, 5,000, 3,000, 1000 पक्षी शेड बांधायचं म्हटलं तरी कमीत कमी लाख रुपये हे खर्च तिथं येणारच। मग त्याला कंपाऊंड असेल,
किंवा शेती पाहिजे असेल ती भाडेकरार घेतली असेल किंवा स्वतःची शेती असेल किंवा फार्म एकानं तर रेंटवरती घेतलेला आहे. म्हणजे विचार करा, सोशल मीडियाचा वापर करून हे सर्व लोक कस्टमर टार्गेट करताय आणि ह्या टार्गेटमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. म्हणजे कडकनाथमध्ये तुम्ही 1 लाख भरा, 2 लाख भरा, 3 लाख भरा, 330 पक्षी भेटतील, 760 भेटतील, 560 भेटतील, 1000 भेटतील, अमुक भेटल तमुक भेटल. लोकांनी कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट तिथं होऊन गेली की यानं एवढे टाकले, त्यानं टाकले. सांगली, दुधगाव, नाशिक, मग त्या मिटिंगा, अमुक फलनं बिस्तनं. आणि आज बघितलं तर एवढा मोठा घोटाळा झालाय, 8 करोडचा घोटाळा त्यावेळेस तो झालेला आहे. आज त्या गोष्टीला 5-6 वर्ष झालेली आहे. समोरचे जेलमध्ये सुटले, काय झालं नाही झालं, कोणालाच पैसे परत मिळाले नाही. आणि आज या प्युअर गावरांमध्ये कडकनाथ सारखीच परिस्थिती लोकांनी करून ठेवलेली आहे. विचार करा. आणि ही गोष्ट कुठंतरी जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, स्टेबल व्हायचा असेल, तर विश्वासू पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, विश्वासू पद्धतीने कस्टमर जपला पाहिजे आणि विश्वासू पद्धतीनेच बिझनेस हा होतो. कुठल्याही व्यवहारात विश्वास असेल तरच ही गोष्ट होते, नाही तर होत नाही. आणि आज 5-5, 10-10 हजार पक्ष्यांची यांनी बुकिंगा घेतलेल्या आहे. मला सांगा मित्रांनो, खरंच हजारोनं पिल्लं यांच्याकडे रोजचे कोंबड्यांखाली तयार होतील का? रोजचे एवढे अंडे निघतात का? याचे पिल्लं तयार होतात का? हे 15 दिवस महिन्यावर ब्रूडिंग करतात का? म्हणजे सोशल मीडियाचा आधार घेऊन आज खूप मोठ्या जाहिराती आमिष दाखवायचे लोकांना आणि ॲडव्हान्स घ्यायचे आणि पिल्लं द्यायचे नाही. फोन सायलेंट करून म्हणजे ब्लॉकच करून टाकायचे, फोन घ्यायचे नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आज गावरांचं जे मार्केट चालतंय, कावेरी, डीपी क्रॉस, सातपुडा, श्रीनिधी, सोनाली, पंजाब गावरान, हे जे ब्रीड आहे, हे ब्रीड घ्यायचे, शेड बांधायचं, काही फ्री रेंज करता, अंडी उगवून करता. आज हा कशा पद्धतीनं बिझनेस स्टेबल चालू आहे, याच्यामध्ये पिलं बुकिंगसाठी थोडाफार ॲडव्हान्स दिला तर त्याला ही पिलं दिली पाहिजे. याच्यामध्ये बरीचशी थोडीफार पिलावळ आहे की जे पिलं भेटल घेतो याच्या नावानं ॲडव्हान्स घ्यायचा आणि त्याला ब्लॅकलिस्टला टाकायचं, अशीही पिलावळ याच्यामध्ये आहे. पण यापेक्षाही खूप मोठी गोष्ट जर म्हटली तर मी 5 ते 6 जणांकडून प्रॉपर जाणून घेतली. एक संभाजीनगरचा कस्टमर आहे पैठण तालुक्यातील, का ज्या व्यक्तीनं कमीत कमी 700-800 कोंबड्या घेतलेल्या आहे. साधारणतः 150 रुपये पक्षी. किती दिवसाचा? तर 21 ते 30 दिवसाच्या आत पक्षी घेतला आणि आज त्या माणसाचे पक्षी 5 ते 5.5 महिन्याचे झाले. खाद्य घालू तो बेजार झाला आणि ज्या पार्टीने दिला त्या पार्टीने त्यांनी कमिटमेंट केलेलं होतं का आम्ही पक्षी स्वतः खरेदी करतो, पक्षी उचलून नेतो. हा माणूस खाद्य घालवून बेजार झाला. स्वतःची इर्टिका गाडी होती, ती विकून सर्व इन्व्हेस्टमेंट या माणसाने केलेली आहे. गरीब कुटुंबातील माणूस आहे. एक इर्टिका गाडी होती, त्याच्यावरती त्याचं जीवनचर्या चालायची. पण ती गाडी विकून कोंबडी पालनातून 4 पैसे मिळतील व आपण जागेवरती बसून धंदा करू म्हणून शेड, खाद्य, पक्षी या सगळ्या गोष्टी आज 7 ते 8 लाख रुपये त्या माणसाने इन्व्हेस्ट केलेली आहे आणि माल त्याच्याकडे पडलेला आहे. 1 रुपया त्याला बनवता येईना. गेली 1 महिन्यापासून तो माणूस फक्त मका, तांदूळ, गहू, बाजरी, मोकळ्या याच्यावरती ते कोंबड्या जगवतोय. आज त्यांचं वेट लॉस झालेलं आहे. पक्षी 800-900 1 किलोग्रॅमपासून 1.5 किलोपर्यंत आहे आणि प्युअर गावरान म्हणून घेतलेला पक्षी आज त्याच्यामध्ये फक्त 10% प्युअर गावरान पक्षी आहे. बाकी सगळे सातपुडा, कावेरी, डीपी क्रॉस ब्रीड त्याच्यामध्ये आहे. आणि आज क्रॉस ब्रीडचं मार्केट जर 140च्या आत बाहेर असेल तर प्युअर गावरान काय भावना गेली तर मागं तेजीमध्ये, म्हणजे श्रावणाच्या लागायच्या अगोदर तो पक्षी, जसं आपल्या कावेरी डीपीचं मार्केट 180-90 चालू होतं त्यावेळेस 180-90 तो पक्षी व्यापारी मागायचा. पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट खर्च आणि पैसा आवाक्याच्या बाहेर लावलेला असल्यामुळं त्यांना 180-90 भावामध्ये विकायला परवडत नाही. आणि ज्यानं दिलं त्यानं त्यांचा फोन ब्लॅकलिस्टला टाकला, कॉन्टॅक्ट संपर्क तोडला. सांगा त्या व्यक्तीनं करायचं काय? म्हणजे विचार करा मित्रांनो, अशा पद्धतीने ही मार्केटमध्ये लूट चाललेली आहे. प्युअर गावरान देतो, एवढे फ्री रेंज आहे, ते असं आहे, एवढे अमुक झाडं लावलेली आहे, एवढे टोकरं शेडला बांधलेली आहे, इथं फ्री रेंज पडता, इथं डब्यात कोंबडी अंडे देते, ह्या डब्यात पिल्लं निघता. म्हणजे प्युअर गावरांच्या नावाखाली हा खूप मोठा घोटाळा चाललेला आहे. आणि 2.5 ते 3 लाख एका कस्टमर उठून घेणं, 7-7, 8-8 लाख कस्टमर
घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज संभाजीनगर असेल, पुणा परिसर असेल, आपलं नाशिक असेल, पालघर, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याच फार्मरांची ही फसवणूक होताना दिसते. जर मला फोन येऊ शकतात तर माझ्यासारखे कावेरी DP क्रॉस किंवा क्रॉस ब्रीडमध्ये यूट्यूबर यांच्यापर्यंतही हे लोकांची गाडाने गेले असतील. 5, 25, 30 लोक, 100 लोकही सापडू शकता का ज्यांनी 5-10 हजारापासून तर 5, 7, 10 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट याच्यात केलेली आहे. असे लोकही सापडू शकता. तर जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, मग तो फार्मर असेल, प्युअर गावरानवाला असेल, कोणी असू द्या मित्रांनो, बिझनेस करायचा हा बिझनेस व्यवसाय विश्वासावरती चालतो आणि विश्वासावरती चालला तरच तो लॉंग लाईफ टाईम चालतो. नाही तर हे लोकांना लुबडणारे एक दिवस झेलचा रस्ता यांना पकडावं लागेल. विनाकारण हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये येऊ शकतं. आमचे गुरु डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्याकडून मी यूट्यूबचं असेल किंवा बिझनेसचं लर्निंग घेतलं, शिक्षण घेतलं, त्यांच्यासोबत बरेच दिवस काम केले. पण तिथं सुद्धा एवढी मोठी 3500 करोडची कंपनी आहे तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. 6 महिने कंपनी डबघाईस गेली होती. आता कुठंतरी काम थोडं स्टेबल झालेले आहे किंवा असंख्य अशा कंपन्या आहे हे चुकीच्या मार्गाने जर पैसा कमवत असेल आणि जिथं लोकांची फसवणूक होत असेल तर त्यांना एक दिवस झेलचा मार्ग पत्करावा लागतो. ही गोष्ट सोशल मीडियावरती आल्याशिवाय राहत नाही, पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय राहत नाही आणि झेलची हवा खाल्ल्याशिवाय सुटत नाही. म्हणून रिअल बिझनेस करा, रिअल पद्धतीने करा, कस्टमरशी कम्युनिकेशन करा. विनाकारण लोकांना सोशल मीडियावरती आवाज उठवायला भाग पाडू नका. आणि कावेरी DP क्रॉस हे जरी क्रॉस ब्रीड असेल तर शेवटी देशीच आहे. मग तुम्ही फ्री रेंज करा, अंड्यासाठी पाळा, वजनासाठी पाळा, सगळ्यांसाठी पाळा. आणि आज खूप मोठं मार्केट ह्या पक्ष्यांचं तयार झालेलं आहे. तसं 1000-2000चा पक्षी घेऊन खाणारे कस्टमर 2-5% सुद्धा नाही आहे. लोक विचार करता बोकड्याचं घेऊ आणि खाऊ. मग याच्यावरती तुम्हाला खरोखर लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करून लाखो रुपये इन्कम होईल का, हा तरी बाबांनो थोडासा विचार करा. आणि नक्कीच असं काही घोटाळा तुमच्यासोबत झालेला असेल तर माझा नंबर इथं दिलेला आहे, तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. जर ही संख्या कॅटेगरी वाढत गेली तर ओपनली आपण आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यावी. आणि ज्यांना कोणाला चिक्स पाहिजे असेल, कावेरीचं संगोपन करायचं असेल, चांगल्या पद्धतीने स्टेबल बिझनेस करायचा असेल आणि जर खरोखर पैसा कमवायचा असेल तर कोंबडीला 30 रुपयेच कमवा, पण क्वांटिटीत काम करा, क्वालिटीत काम करा, सेल्स वाढवा, लाखो रुपये तुम्ही कमवू शकता. आज असे असंख्य फार्मर आज तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात, नगर बऱ्याचशा भागामध्ये सापडतील की जे 3-3 हजार, 4-4 हजार, 5-5, 10-10 हजार, 20 हजार, 30 हजार कावेरी DP क्रॉस पक्ष्यांचं संगोपन करताय, स्टेबल बिझनेस करताय. 20 रुपये 30 रुपये मिळू दे, पण एक स्टेबल इन्कम त्यांना येतोय. आणि ही स्टेबिलिटी त्यांनी स्वतःमध्ये आणले. लोकांच्या भूलतापांना ते बळी नाही पडले, स्वतःचं मार्केट बनवलं आणि त्या मार्केटमध्ये आज काम करताय, लाखो रुपये कमावताय. म्हणून ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायची आहे. नक्कीच अशी काही गोष्ट असेल तर 100% नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स, मार्गदर्शन केलं जाईल. तर भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.